आज आपण जाणार आहोत काळा घोडा येथे फेस्टिवल बघण्यासाठी। हे बघा मित्रांनो, आपण आलो काळा घोडा आर्ट्स फेस्टिवल बघण्यासाठी। बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने मुंबई इथं उभारण्यात आली आहे। 25वं वर्ष आहे। किती सुंदर सुंदर इथं घोडे उभारण्यात आलेत। वेगवेगळे आर्ट फेस्टिवल इथं उभारण्यात आलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने असं बनवलेलं आहे। तर किती 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 सुंदर। हे बघा मित्रांनो, किती सुंदर सुंदर असे घोडे बनवले आहेत। बघू आर्ट फेस्टिवल मध्ये खूप असं छान बनवले आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला सगळी माहिती देतो। हे आर्ट फेस्टिवल कधी चालू आहे, कधीपर्यंत आहे ते तुला सांगतो। हे बघा मित्रांनो, आम्ही फायनली आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल ट्रेनने। सो हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं सुनील लटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत CST छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर। आज आपण जाणार आहोत काळा घोडा येथे फेस्टिवल बघण्यासाठी। खूप मोठं फेस्टिवल आहे, आज पहिला दिवस आहे फेस्टिवलचा। तर चला आपण जाऊया। आपल्या संगती बघा 2 जण आहेत। एक दांडी वाजवायला कॉलेज हा आधी, याचं नाव आधी आणि हा अनिकेत, याला माहिती तुम्हाला। तर चला आपण जाऊया, तुम्हाला घडी दाखवतोय बघा, जुनी घडी। हा व्हिडिओ आंबेडकर कॉलेज मधल्या सेकंडपर्यंत पोहोचवा। दांडी वाजवायला फोन आला, तिकीट पण नाही। हे बघा ब्रिटिश कालीन घडी आहे। आता आपण जाणार आहोत। हे बघा, हे पंखे पण ब्रिटिश कालीन आहेत आणि जे पत्रे दिसत आहे हे ब्रिटिश कालीन आहेत। हे बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि हा आहेत लोकल ट्रेन। हे बघा मित्रांनो, मुंबईचं सगळ्यात मोठं रेल्वे स्थानक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। हेच ते रेल्वे स्थानक आहे सगळ्यात मोठं मुंबईचं। आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे मुंबई महानगरपालिकेचा हेडक्वार्टर म्हणजे मेन ऑफिस। ही ती इमारत ही महात्मा फुले यांनी बांधलेली होती। हे बघा मित्रांनो, सगळ्या ऐतिहासिक बिल्डिंग आहेत, सगळ्या इंग्रज ब्रिटिश कालीन बिल्डिंग आहेत। या सगळ्या भारतीयांनीच बांधल्या। हे बघा, इथे एक ब्रिटन उभा आहे। सगळ्या ब्रिटिश लोकांनीच बांधल्या, पण कामगार आपले भारताचेच होते, पण नॉलेज त्यांचं होतं। लेफ्ट टू स्टे ऑन डॉक्टर दादाभाई नौरोजी रोड। आम्ही आता चालत चाललोत म्हणून मॅपचा आवाज येतोय तो। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होऊन फक्त 2 किलोमीटरचा अंतर आहे। 2.2 किलोमीटर, 15-20 मिनिटाचा रस्ता आहे। चला आपण जातोय। हे बघा, चला मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं बघत असाल, एकीकडे आहे हुतात्मा चौक, जिथे महाराष्ट्राला स्वातंत्र्य देण्यासाठी बलिदान दिलेले यांचा चौक। आणि इथे बनवलं आहे ते ब्रिटिश कालीन बनवलं इथे, आणि हे हुतात्मा चौक आहे, बघू शकता। हे बघा मित्रांनो, फायनली आपण आलो काळा घोड्याच्या इथं। हे बघा, तो काळा घोडा दिसतोय का? हे बघा मित्रांनो, चेकिंग वगैरे सगळे चालू आहे, आतमध्ये सोडतायत। एवढी गर्दी नाही आज, पण आहे खूप आहे, पहिला दिवस आहे। हे बघा मित्रांनो, आपण फायनली आलो काळा घोड्याच्या इथं। बघू शकता हा काळा घोडा, ह्या काळा घोड्यापासून हा फेस्टिवल तयार झालेला आहे। या फेस्टिवलला झाले आहेत 25 वर्ष। ते तुम्हाला दाखवणार आहे 25 वर्षाचा केकची गाडी बनवलेली आहे तिथं। हे बघा, खूप गर्दी आहे, पहिलाच दिवस आहे हा 25 जानेवारी। हे बघा, इथं वाचून घेऊ शकता तुम्ही इतिहास काळा घोड्याचा। पूर्ण नाही म्हणजे जेवढा आहे तेवढं वाचू शकता, बाकी तुम्ही गुगलला जाऊन वाचू शकता त्यांचा इतिहास। तर चला आता आपण जाऊया आतमध्ये। बघू शकता हा काळा घोडा। हे बघा मित्रांनो, हा काळा घोडा आहे, याच्यापासून हा फेस्टिवल चालू झालाय। आर्ट फेस्टिवल किती सुंदर बनवलंय, बघू शकता। हे जे खाली दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये सगळी माहिती दिली आहे। या पुतळा बनवलाय तो कशासाठी बनवलाय, काय बनवलाय या बाईचा। काळा घोडा आर्ट फेस्टिवल पुढे हे बघा, MC स्टँडची ट्रॉफी इथं आणली बघा उचलून। आणि तुम्हाला केक दाखवतो बघा, किती सुंदर केक बनवलाय, गाडीचा केक आहे। 25 वर्ष झाले या आर्ट फेस्टिवलला। हे बघा, अनिकेत बघा गेला केक खायला। हे बघा, हा केक आहे तो गांजा आहे का? हे बघा, गांजा आहे तिकडे ठेवलेला।
चला मित्रांनो, आता आपण जाणार आहोत काळा घोडा आर्ट फेस्टिवल बघण्यासाठी. चला बघूया कसं आहे काय फेस्टिवल. चलो. मित्रांनो, एमसी स्टँडची ट्रॉफी बघा बाटलीने बनवलेली आहे. हे सगळं आर्ट फेस्टिवल आहे. बॉटल कॉलेजला घेऊन जायला चांगली. आता छोट्या अनिकेत नाही का हे कॉलेजला घेऊन जाणार आहे बॉटल. बघ बघ काढून आर्ट फेस्टिवल दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. हे स्टोअर आहे म्हणा, विकायला ठेवलं आहे, पण किती छान छान कलाकृतीत बघा, पेंटिंग बघा किती सुंदर काढलेली आहे. खूप म्हणजे खूप अशी सुंदर पेंटिंग आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. प्रत्येक याच्या प्लेटावर, थाटेवर, कपड्यावर, प्रत्येक याच्यावर त्यांनी पेंटिंग आपल्या जशी त्यांना पेंटिंग जमते तशी काढली. हे बघा, हा नकाशा आहे या आर्ट फेस्टिवलचा, बघू शकता. हे आर्ट फेस्टिवल फक्त आणि फक्त 2 तारखेपर्यंत आहे मित्रांनो, 2 फेब्रुवारीपर्यंत. हे बघा मित्रांनो, आपण इथं आलोय. हे पूर्ण म्हणजे पूर्ण लाकडाचं बनवलं आहे. लाकड म्हणजे ते पुट्टा नसतो का, पुट्ट्याचा बनवला आहे, लाकडाचं नाही. हे पुट्ट्याचं आहे आणि याच्यावर माहिती दिली आहे. बघा, या पोरीने बनवलं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर असं बनवलं आहे. तुम्हाला दाखवतोय बघा मी चारी बाजूने. खूप म्हणजे खूप सुंदर आहे बघा. हे बघू शकता, अशा किती सुंदर पद्धतीने या लोकांनी बनवलं आहे. खूप म्हणजे खूप याच्यामध्ये कलाकृती आहे. तर सगळे तुम्हाला घोडे दिसतील मित्रांनो. या घोड्याच्या रूपामध्ये तुम्हाला आर्ट फेस्टिवल दाखवलं आहे. म्हणजे आपण कशाचा उपयोग करू शकतो. आपण कोणतीच गोष्ट फेकू शकत नाही. हे बघा, इथं पण याला पण घोड्याच्या रूपामध्ये बनवलं होतं, पण याला जास्त माणसं छेडत होते म्हणून त्याला बंद केलं आहे. ते संध्याकाळी चालू करतील. तर चला आता तुम्हाला दाखवतो. हे बघा पुढं, हे बघा किती सुंदर आहे. मधला भाग कट केलेला आहे. म्हणजे काही ना काही याच्यामधनं शिकण्यासारखं आहे मित्रांनो. असं नाही की इथं दाखवण्यासाठी ठेवलं आहे, त्यामध्ये काही ना काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. हे पूर्ण लोखंडाचंच वाटतंय मला, पत्र्याचं वाटतंय. हे पूर्ण किती छान पद्धतीने बनवलं आहे बघा. ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला प्रत्येकाची माहिती देतो, तुम्ही वाचत जा. कारण मला वाचायला वेळ नाही. एवढं मोठं वाचतं राहिलं की तुम्हाला काय सांगावं काय नाही, काय कळणार नाही. त्यामुळे आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल मी सांगत गेलो तर वाचत. त्यामुळे तुम्हीच बघा. हे बघा, इथं कैची आणि पाठीमाग आहे मुलगी, तिला घोड्याच्या रूपामध्ये बनवलं आहे. घोड्याच्या रूपामध्ये म्हणजे ते पाठीमाग काय काही ना काही त्यांच्या वेगवेगळ्या आयडिया आहेत मित्रांनो. या प्रत्येक आर्टच्या मागानं काही ना काही वेगवेगळी जादू आहे. जादू म्हणजे काही ना काही दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, की आपण कुठलीच गोष्ट आपण फेकण्यामध्ये घालायची नाही. त्याचं काही ना काही आपण नवीन निर्माण करू शकतो. याचा हेतूने हा आर्ट फेस्टिवल आहे. आणि या आर्ट फेस्टिवलचा 125वं वर्ष, 125 सॉरी हे 25वं वर्ष आहे मित्रांनो. हे बघा, इथेही किती छान पद्धतीने बनवला आहे. हा पान घोडा आहे मित्रांनो, पाण्यामध्ये असतात हा घोडे. हे याच्यामध्ये पण ते तुम्हाला दाखवलं, त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता कसं आहे, काय आहे, का बनवलं आहे, हे काय वापरलं आहे या बनवण्यासाठी. हा घोडा बनवण्यासाठी कोणत्या सामग्रीचा वापर केला आहे. खूप म्हणजे खूप अशा सुंदर पद्धतीने बनवले आहे. प्रत्येक तुम्हाला आर्ट फेस्टिवल तुम्हाला दाखवणार आहे मी प्रत्येक. चला आता आपण जाऊया पुढे. हे बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात डेंजरस वस्तू म्हणजे प्लास्टिक. या पान घोड्याला बनवण्यासाठी प्लास्टिकचा वापर केलेला आहे. म्हणजे ते प्लास्टिक वेस्ट गेलं नाही. इथं दाखवण्याचा हाच प्रयत्न आहे की आपण कोणत्याही वेस्ट वस्तूला आपण फेकू शकत नाही, तर त्याच्यापासून काही ना काही आपण तयार करू शकतो. तयार नाही करू शकत तर आपण तो गोळा करून विकू शकतो. महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक आपण गोळा करून विकलं पाहिजे, कारण ते खूप डेंजर आहे आपल्या निसर्गासाठी. कारण ते 1000 वर्ष होऊन जास्त पण 1000 वर्ष पण लागले तरी ते नष्ट होत नाही. प्लास्टिक एवढं डेंजर असतं आपल्या निसर्गासाठी तर आहेच, मानव जीवनासाठी आणि जेवढे सजीव जीवन आहेत ना त्यांच्यासाठी हे धोकादायक आहे. हे बघा, इथंही खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे, बघू शकता. हे कपाट, बकेट वगैरे काय असतं ते, आपल्या पेट्या वगैरे त्याचा वापर करून ह्या घोडा बनवलेला आहे, बघू शकता. पेटी, आपला जेवणाचा डबा वगैरे खूप अशा वेगवेगळ्या आर्ट इथं वापरण्यात आलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी इथं काय नाही. आणि तुम्हाला इथं यायचं असेल तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उतरायचं आणि 2.2 किलोमीटरवर हे आहे काला घोडा आर्ट फेस्टिवल. हे सुरू झालं आहे 25 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत आहे. याचा वेळ टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत. त्या वेळेत तुम्ही कधीही येऊ शकता.
या आर्ट फेस्टिवलला भेट देण्यासाठी या मित्रांनो काही ना काही शिकायला भेटेल तुम्हाला. तुम्ही बोला नाही तर फक्त घोडेच आहेत, घोडे आहेत मान्य आहे, पण काही ना काही नवीन आर्ट शिकण्यासारखं आहे इथं. असंच नाही की आर्ट फेस्टिवल इथं उभा केलेला आहे एवढ्या मोठ्या शहरामध्ये, मुंबई शहरात आणि सगळ्यात महागड्या शहरामध्ये. इथं सगळे VIP लोक आणि सगळे मोठमोठे सरकारी ऑफिसेस इथं लवकर अशी जागा भेटत नाहीत मोकळ्या काही फेस्टिवलसाठी तयार करण्यासाठी. या जागा फक्त स्लम एरियामध्येच भेटतात, पण इथं सगळे VIP एरिया आहे. इथं जागा देत आहेत कारण लोकांना शिकायला मिळावं म्हणून. तुम्ही या एवढ्या दिवसामध्ये 25 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत कधी येऊ शकता. हे बघा इथं एक किती छान बनवलं आहे. त्या घोड्याला दाखवत आहे की आरशामध्ये कसं रंगवलं आहे, काय रंगवलं आहे, कसं बनवलं आहे, काय बनवलं आहे बघू शकता मित्रांनो. खूप छान असं पद्धतीने इथं आर्ट फेस्टिवल भरलेलं आहे. तुम्ही याल, इथे भेट द्याल आणि तुम्हाला दाखवेल मी अजून काय नाही. प्रत्येक प्राण्याला वाटतं की म्हणजे प्राणी स्वतःला बघू शकत नाही. बघू शकता किती छान पद्धतीने मिरर ऑफ चेंज, मिररमध्ये चेंज कसं होतं ते दाखवत आहे बघा मित्रांनो. घोड्याला इथं दाखवलं आहे, वाचून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये लिहिलं आहे सगळं. ह्या पहा इथं परी, आकाशात उडणारा घोडा त्याला इथे दर्शवण्यात आलेला आहे. किती सुंदर अशा पद्धतीने इथं दर्शवण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही. खूप छान. आपण आता जाणार आहोत पुढे. तुम्हाला प्रत्येक घोड्याची इथं माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. हे बघा इथं किती सुंदर बनवलं आहे बघा बसण्यासाठी. हे बसण्यासाठी इथं असते की नसते मला माहीत नाही. मी पहिल्यांदा आलो या काळ्या घोड्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला कधी पण येतो मी, पण काळा घोडा फेस्टिवल बघण्यासाठी पहिल्यांदा आलो आहे. तर तिथं बसवलं आहे, बसण्यासाठी बनवलं आहे. ते नेहमी बनवतात का आताच बनवलं आहे. हे बघा कावळा घोडा, इथे रूपांतर केलं आहे कावळा घोडा. हे खाली कावळे दिलेत आणि वरती घोडा उभा केला आहे. आणि त्या घोड्यावर पण पेंटिंग काढली मित्रांनो, तेही तुम्हाला दाखवणार आहे. खूप अशा छान पद्धतीने पेंटिंग काढलेले आहे त्याच्यावर. उडणारा घोडा आहे हा. त्याच्यावर हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण माहिती दिलेली आहे. कावळा घोडा मराठी आहे का हिंदी आहे माहीत नाही, त्याच्यावर दिली आहे बघू शकता. हे बघा ही पेंटिंग किती सुंदर अशा पद्धतीने पेंटिंग काढली आहे या घोड्यावर. कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला काय बघायला मिळतं या पेंटिंगवर. तर चला आता आपण जाऊया पुढे. हे बघा हे बनवलं आहे टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून तयार केलेला हा घोडा. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू या घोड्याला वापरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. डोळ्यापाशी, तोंडापाशी जे मोबाईलमध्ये वापरतो आपण ते सर्किट काय म्हणतात त्याला, ते प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून बनवलेला घोडा आहे हा. पाहू शकता तुम्ही. आणि किती सुंदर अशा पद्धतीने दर्शवलेला आहे. त्याच्यावर माहिती दिलेली आहे, ते माहिती तुम्ही वाचा. हे बघा तांबडा आर्टमध्ये सगळे प्रकारचे आर्ट वगैरे हे बघा हे सगळं बनवलेलं आहे मित्रांनो. हे तांब्याचं आहे सगळं. किती सुंदर असं पद्धतीने बनवलेलं आहे बघा. मोर वगैरे, फूल, मोर अशा वेगवेगळ्या वस्तू इथं बनवलेल्या आहेत तांब्याच्या पासून. कसा आकार दिला असेल ते तुम्हीच बघू शकता. हे बघा इथं पेंटिंग, इथं टी-शर्ट वगैरे पेंटिंग. आणि किती गेलं तर विचारायला त्याला घ्यायचं होतं पण नाही, महाग होतं. 1600 रुपयाला एक टी-शर्ट. महाग वस्तू आहेत मित्रांनो सगळ्या. काही असतील स्वस्तमध्ये, पण आम्ही जास्त काही विचारपूस केली नाही. आम्ही फक्त बघण्यासाठी आलो आर्ट फेस्टिवल. हे बघा इथं व्हाईट घोडा किती सुंदर बनवला आहे. तुम्हाला दाखवलं ती माहिती, त्याच्यावर तुम्ही वाचू शकता काय आणि काय विषय या घोड्याचा. तर खूप आता सुंदर फेस्टिवल आहे. इथे तुम्हाला मी आणलं आहे कारण हे बघा फक्त आणि फक्त तुम्हाला आर्ट फेस्टिवल दाखवण्यासाठी, त्याच्यामध्ये काही ना काही शिकण्यासाठी तुम्हाला मी इथं व्हिडिओ काढण्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे. आणि काही वेळात तुम्हाला मुंबई आणि याच आर्ट फेस्टिवलमध्ये मुंबईसुद्धा दर्शवण्यात आलेली आहे. घोड्यापासून मुंबई कशी दर्शवतात तेही तुम्हाला दाखवतो मी. इथं पुढे आहे, चला तुम्ही दाखवतो. हे बघा इथं किती सुंदर सिल्वर रिफ्लेक्शनच्या याच्यापासून बनवलेलं आहे. हे घोड्याचे पार्ट आहेत वेगवेगळे, हात पाय वगैरे सगळं वेगवेगळे पार्ट आहेत. काही ना काही
एक नवीन वस्तू मित्रांनो शिकण्यासारखी या फेस्टिवलमध्ये. तुम्ही या भेट द्या. जर मुंबईचे असाल, लांबचे असाल तर तुमची इच्छा यायचा असेल तर येऊ शकता, पण मुंबईचे असाल तर नक्की भेट द्या. मी म्हणतो तुम्हाला. हे बघा, हे चिंदी म्हणजे कपडा जो आपण वेस्ट करतो ना, कपडा कुठलेही कपडे वापरण्यात आले की फेकून टाकतो, त्याच्यापासून हा आर्ट फेस्टिवल तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही. हा घोडा तयार केला आहे. किती छान पद्धतीने असं बनवलेलं आहे आणि याच्यावर डोळेसुद्धा दिले आहेत, त्याच्यावर माहिती दिली आहे सगळे. हे बघा, फायनली आपण आलो आहोत मुंबई दाखवण्यासाठी. आर्ट घोडा फेस्टिवल येथे घोड्याच्या स्वरूपात मुंबई तुम्हाला दर्शवण्यात आलेली आहे. आणि त्या घोड्याचे जेवढे तुम्हाला चेहरे दिसत आहेत त्यांनी तुम्हाला बस, टॅक्सी, मुंबई लोकल वगैरे तुम्हाला दर्शवण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि इथं बघा मुंबई दर्शवण्यात आलेली आहे. मोठमोठ्या इमारती, बस, ST वगैरे सगळं आणि मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकलसुद्धा दर्शवण्यात आलेले आहे. तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा, ही मुंबईची लोकल आणि मुंबई रेल्वे स्थानक खूप अशा सुंदर पद्धतीने हा आर्ट फेस्टिवल इथे बनवण्यात आलेला आहे. हे बघा, किती छान पद्धतीने ह्या ST बसेस, मुंबईच्या बसेस कसे तयार केलेल्या आहेत आणि या बिल्डिंग आहेत मोठमोठ्या मुंबईच्या. किती छान पद्धतीने लोकांनी टेक्निक वापरून तयार केलेली आहे. मुंबई छोटीशी मुंबई छोटीशीच आहे. सगळ्यात छोटा खंड हा मुंबई आहे. खंड म्हणजे बीट आहे. हा बीट म्हणजे ते काय असतात, ते काय म्हणतात ते, हां ते काय ना असं. हा मित्रांनो, बीटच बोलतात. जो समुद्रावर असतो एक बाजूला त्याला बीटच बोलतात. हे मुंबईवर समुद्रावर वसलेला सगळ्यात श्रीमंत बीट आहे हा मुंबई शहर. पूर्ण जगावर राज्य करणारं आणि पुऱ्या आशिया खंडातलं सगळ्यात श्रीमंत शहर म्हणजे मुंबई शहर. किती सुंदर पद्धतीने तुम्हाला दर्शवलं आहे. बघा तुम्ही इथं टॅक्सी बनवली आहे. कशा टॅक्स्या असतात, कशा रिक्षा, ऑटो रिक्षा, सगळं तुम्हाला दाखवलं इथं या आर्ट फेस्टिवलमध्ये. घोडा आर्ट फेस्टिवल, काळा घोडा आर्ट फेस्टिवल. ह्या मित्रांनो, काळा घोडा तुम्हाला वाटते मी बार काळा घोडा होता, कारण ह्या जो घोडा तुम्ही बघितला आहे ना, त्या एरियाचंच नाव काळा घोडा आहे. कारण तिथं घोडा उभा केला आहे आणि त्या घोड्यावरच्याच नावावर त्या एरियाचं नाव दिलेलं आहे. एरिया वाईज असतात सगळ्या ठिकाणी. त्या एरियाचं नाव काळा घोडा हे नाव दिलेलं आहे आणि त्या काळ्या घोड्यामध्येच हे आर्ट फेस्टिवल उभारण्यात आलेलं आहे. हे या आर्ट फेस्टिवलचं 25वं वर्ष आहे. हे बघा मित्रांनो, ही टेक्नॉलॉजी, हे रोबोटिक घोडा बनवलेला आहे. बघू शकता. आज टेक्नॉलॉजी रोबोटिकच्या आहे याने प्रगती करत आहे आणि हे रोबोटिक बघा किती छान पद्धतीने घोडा बनवलेला आहे. पाहू शकता. सुंदर अशा पद्धतीने इथं आर्ट फेस्टिवलचा काही ना काही उपयोग केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा मित्रांनो, खूप हे संध्याकाळी तुम्हाला दिसायला बघायला मिळेल. लाईट वगैरे त्याच्यामध्ये लावल्या, जोडल्या आहेत त्याच्यामध्ये. त्या सगळ्या संध्याकाळी दिसेल. हे बघा, हे सुतळी म्हणजे तुम्हाला माहीतच असतं. ह्या सुतळीच्या गोण्या असतात ना, त्याच्यापासून बनवलेला हा घोडा, आर्ट घोडा, किती सुंदर अशा पद्धतीने बनवला आहे. बघा मित्रांनो, वेस्ट अशी कोणतीच गोष्ट तुम्हाला दाखवली नाही की वेस्ट गेलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा काही ना काही वापर इथे करून दाखवलेला आहे आर्ट फेस्टिवलमध्ये. बघू शकता. आता आपण जात आहोत सगळ्यात सुंदर बघण्यासाठी, घोडा बघण्यासाठी. हे बघा, ही घोडा गाडी आणि तो घोडा कशाने बनवला आहे बघा, वायरलेस. जे टेक्नॉलॉजी आतमधलं सामान असतं, मोबाईल वगैरे, घडी वगैरे, प्रत्येक वस्तूमधलं जे आपण टेक्नॉलॉजी वस्तू घेतो त्यामध्ये ज्या वस्तू असतात ना, त्या वस्तूपासून हा घोडा बनवलेला आहे. बघा, प्रत्येक टेक्नॉलॉजीचा, प्रत्येक प्लास्टिक, प्रत्येक चिंदी, कपडा वगैरे प्रत्येक याचा काही ना काही वापर करून रोबोटिक, वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रत्येक वस्तूचा घोडा फेस्टिवलमध्ये म्हणजेच आर्ट फेस्टिवल त्याचं काही ना काही निर्माण केलेला आहे. हे बघा मित्रांनो, गर्दी बघा किती आहे. पहिला दिवस आहे. हे बघा, मी दाखवतोय तुम्हाला आर्ट फेस्टिवल. तुम्ही बोलला हा फेसच दाखवत नाही म्हणून मी दाखवतोय तुम्हाला. बघू शकता. आणि हा मी आवाज पण घरी येऊन दिलेला आहे, कारण तिथं खूप गर्दी होती. त्यांच्यामध्ये बोलायला जमत नाही, सायलेंट ठेवावं लागतं, कारण ज्या लोकांमध्ये बोलणं हे आवडत नाही. ते त्यांच्या याच्यामध्ये असतात, धुंदीमध्ये. आपण त्यांना डिस्टर्ब केलं तर कसं योग्य वाटेल. हे बघा, गर्दी बघू शकता मित्रांनो किती आली आहे, काय आली आहे.
हे तुम्हाला मी वरतून दाखवतो आहे. म्हणजे स्टँड आहे त्याला वरती केलं आहे मी. बघू शकता किती जास्त पद्धतीने गर्दी आली आणि पहिला दिवस आहे. मी पहिल्या दिवशी शूट केले. हा व्हिडिओ लेट होतो आहे त्यासाठी मी माफी मागतो तुम्हाला, कारण व्हिडिओ पण खूप होते माझ्याकडे एडिटिंगसाठी, म्हणून मी हा व्हिडिओ उशिरा टाकतो आहे तुमच्यासाठी. त्यासाठी माफी असावी. पण या पुढचे व्हिडिओ तुम्हाला उशिरा भेटणार नाही, बरोबर टायमावर भेटतील. जेव्हा मी बोलेल त्याच टायमाला तुम्हाला व्हिडिओ मिळतील. हा व्हिडिओ मी बोललेलो 25, 26 किंवा 27ला मिळेल, पण हा व्हिडिओ टाकतो आहे मी 28 किंवा 29ला. हे बघा किती सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे मित्रांनो. आंध्र प्रदेश इथली ही आर्ट आहे, कला आहे यांची आंध्र प्रदेशची. लेदर पेपरेट्री काय काय कलेचं नाव आहे बघा. मी एक महाराष्ट्रातली कलाकार वैशाली किशोर काळे, महाराष्ट्र. बघू शकता मित्रांनो, खूप म्हणजे खूप सुंदर अशा पेंटिंग बनवल्या आहेत मित्रांनो. ह्या पेंटिंग शिकण्यासाठी खूप म्हणजे खूप 20-30 वर्ष द्यावं लागतात. सोप्या पेंटिंग नाहीत आणि खूप महाग पण असतात, कारण ते त्यांच्या मेहनतीचं फळ काढतात मित्रांनो. एवढं वर्ष शिकलेत म्हणजे काही ना काही फायदा झालाच पाहिजे आणि त्यांना फायद्यासाठीच शिकतं माणूस. कुठलाही माणूस असं शिकत नाही, फायद्यासाठीच शिकतात. हे बघा पश्चिम बंगालच्या कलाकृती गळ्यामध्ये घालायच्या असतात वस्तू. या इथं नकार दिला व्हिडिओ काढायला. हे बघा उत्तर प्रदेश UPच्या वस्तू बघा किती सुंदर अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत. पाहू शकता हे त्याचं कलात्मक वस्तू आहेत. हे सगळ्या विकायसाठी ठेवलेत मित्रांनो. आणि जे घोडे आहेत ते विकायसाठी नाहीत, या गोष्टी विकायसाठी जे तिथं बाजूला स्टोअर बांधलेत. हे बघा काळा घोडा, या घोड्याचं माहिती इथं दिली आहे. फ्लॅट पॅक काळा घोडा असं लिहिलं आहे तिथं, ते वाचून घ्या. हे बघा इथं पण किती छान पद्धतीने दोरी गुंडळलेला घोडा बनवला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर, काही ना काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो. हे बघा इथं 2 घोडे आहेत. एक ओरिजिनल घोडा म्हणजे इथं ज्याचं मुळे नाव आहे हे तो घोडा काळा घोडा, आणि इथं दोरीने गुंडाळलेला घोडा आर्ट घोडा. चला आता आपण पुढे जाऊया. हे बघा किती छान पद्धतीने स्टोअर पण उभारले आहेत. हे बघा किती सुंदर अशा पद्धतीने बनवलेलं आहे. लाकडीच्या हिसाबाने जे बांबू असतात ना, बांबू हे त्याच्या पद्धतीने बनवलेलं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर अशा आकार दिलेला आहे. हे फुलं पण बघा किती सुंदर आहेत. असं वाटतं की खरोखरच फुलं आहेत, खरोखरच नाही दिसत आहेत, पण कसे बनवले तुम्ही पाहू शकता ना मित्रांनो. काही ना काही कला असतात मित्रांनो. हे बघा महाग पण खूप आहेत. एवढीशी सुपडी 200ला आहे, कारण ते विकणं स्वाभाविक आहे मित्रांनो, कारण मेहनत पण गेली त्यांची. या हाताने बनवलेल्या वस्तू सगळ्या, असं नाही की मशिनीमध्ये टाकल्या की तयार झाल्या. या सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत. प्रत्येक गोष्ट ही हाताने बनवलेली आहे इथं. हे बघा कर्नाटकच्या तुम्हाला बिदरी हस्तशिल्प दाखवतो आहे. इथं नाही पळवलं आपल्याला, इथं दाखवता येत. या हस्तशिल्प सगळ्या गोष्टी कर्नाटकच्या गोष्टी द्या. या हस्तशिल्प गोष्टी आहेत मित्रांनो, वस्तू आहेत. या सगळ्या वस्तू A to Z वस्तू ह्या हाताने बनवलेल्या आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत इथं. कर्नाटकच्या हस्तशिल्प वस्तू पाहू शकता किती सुंदर अशा पद्धतीने बनवलेल्या आहे. चला आता आपण जाऊया पुढे. इथे आपण आलो आहेत ह्या ठिकाणी. इथे पळून लावतो, हे उत्तर प्रदेशचंच आहे. हे पण खूप म्हणजे असं आपल्या हातानेच बनवलेलं आहे मित्रांनो. असे टिपके देत किती सुंदर अशा पेंटिंग तयार केल्या आहेत. इथं व्हिडिओ काढण्यास मनाई केली आहे. बघा मित्रांनो इथं सगळी सुविधा, फायर ब्रिगेड वगैरे, बाथरूम वगैरे सगळीच ठेवली सुविधा, आणि सगळं पॅकिंग केलं आहे. गेटशिवाय एंट्री देत नाही इथं. जागेवर तुम्हाला सिक्युरिटी दिसते नाही बघा, स्वच्छता पण दिसत आहेत. चला निघूया आता आपण घरी. सो फायनली गाईज तुम्हाला दाखवले पूर्ण काळा घोडा फेस्टिवल पहिला दिवस 25 तारखेचं कसं वाटलं, काय वाटलं. आम्ही पण आता इथंच आहे काळ्या घोड्यामध्येच. तर हा व्हिडिओ 26ला किंवा 27ला येईल, कारण माझ्याकडे खूप व्हिडिओ एडिटिंगसाठी पडलेत. शक्यतो मी 26लाच टाकेल. तर कसा वाटला, काय वाटलं व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आवड असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. आणि तुम्हाला यायचं असेल तर 25 जानेवारीपासून तर 2 फेब्रुवारीपर्यंत इथं हे आहे चालू. तुम्ही कधी पण येऊ शकता या वेळेत. आणि टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 10पर्यंत या वेळेत तुम्ही कधी भेट देऊ शकता. तर चला भेटू अशाच पुढील व्हिडिओमध्ये. चला बाय.
हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय मी भारतीय रिझर्व्ह बँक, जिथं आपला पैसा बनतो भारताचा. ती ही सगळ्यात मोठी बँक आहे बघा, बघू शकता मित्रांनो. चला आता आपण जातोय घरी.